राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। जर तुम्ही या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला थेट 2 योजनेचे पैसे एकत्रितपणे या ठिकाणी मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे बघूया कोणत्या आहेत त्या 2 योजना। तर यामध्ये पहिले असणार आहे नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 21वा हप्ता व पीएम किसान योजनेचा तुम्हाला 21वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे तुम्हाला 2 हप्ते एकत्रितपणे टाकले जाणार आहे। आज राज्य सरकारने व केंद्र सरकारने या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून या योजनेस या ठिकाणी पैसे देण्यास पात्रता या ठिकाणी ठरवलेली आहे। फक्त आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहे आणि उर्वरित राज्यभरातील शेतकऱ्यांना पूर्णपणे राज्यभरातील शेतकऱ्यांना पुढील 15 दिवसांमध्ये हे 2 टप्पे एकत्रितपणे या ठिकाणी टाकले जाणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघू जीआर मध्ये काय आलेलं आहे, संपूर्ण माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण या ठिकाणी मिळेल, त्यामुळे अर्धवट बघू नका। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर चला सुरुवात करूया जीआरला। जीआर काय आला असेल, जीआर मध्ये 2 नियम या ठिकाणी नवीन ऍड करण्यात आलेले आहेत। जर तुमचे हे 2 काम कंप्लीट नसेल, हे 2 काम जर तुमचे अधुरे असेल शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला 1ही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक हे 2 काम कंप्लीट करून घ्या। जर तुमचे हे 2 काम कंप्लीट नसणार तर तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळणार नाही, त्यामुळे ते 2 काम काळजीपूर्वक बघा आणि ते बघूच नका तर ते पूर्ण नक्की करा। कारण की जीआर जो आला होता ते जीआर मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं की ज्या शेतकऱ्याचे हे 2 काम कंप्लीट नसणार त्या शेतकऱ्यांना 1ही रुपया दिला जाणार नाही, त्यामुळे हे 2 काम पूर्णपणे बघा। नवीन नियम या ठिकाणी आलेला आहे। जीआर म्हणजेच गव्हर्नमेंट रूल असतो आणि नवा गव्हर्नमेंट रूल या ठिकाणी आलेला आहे। पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी या ठिकाणी घोषणा झाली असून आता 2 हप्ते एकत्रित मिळणार, पण ह्याच शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रित मिळणार ज्या शेतकऱ्यांचे हे 2 काम कंप्लीट असणार। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला, बघूया कोणते आहेत ते 2 काम। जे 2 काम जर तुम्ही केले नाही तुम्हाला 1ही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही। तर चला सविस्तरपणे 15 जिल्हे सुद्धा आपण जाणून घेऊ। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राइब करून टाका। तर चला पीएम व नमोचा एकत्र हप्ता जमा होणार आहे। डीबीटीचं बटन राज्य सरकारने आता दाबलं आहे, दाबून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा या ठिकाणी येणार आहे। तर चला सविस्तर जिल्ह्याची यादी बघूया। तुमचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यामध्ये या यादीमध्ये आहे की नाही आहे ते म्हणजे तुम्ही पूर्णपणे बघून घ्या। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नाही तर तुम्हाला 2 हप्ते एकत्रित मिळण्यासाठी या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागू शकते, ती म्हणजे थेट 15 दिवसाची। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही, या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा समावेश झाला नाही तर तुम्हाला पैशाची वाट बघावी लागणार, ती म्हणजे थेट 15 दिवस तुम्हाला हप्ता मिळणार नाही जर तुमचं नाव या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही। तर चला संपूर्ण माहिती बघू, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट काय बघू नका। ते 2 नियम बघून जा। जर तुम्ही ते केलं नाही, ते 2 काम जर तुमचे अधुरे असले तर तुम्हाला 1ही रुपया दिला जाणार नाही। ते 2 काम इतके महत्त्वाचे आहे, जर ते तुम्ही केले नाही आणि अधुरे ठेवले, तुम्हाला वाटत असेल की हे काम हलके फुलके आहे त्यामुळे आपण यांना अधुरं ठेवू, जर तुम्ही अधुरं ठेवलं तर तुम्हाला 1ही रुपया दिला जाणार नाही, त्यामुळे ते काम पूर्णपणे बघून जा। तर चला सविस्तरपणे जिल्ह्याची यादी बघू, किती जिल्ह्यांना या ठिकाणी पैसा टाकले जाणार आहे या पहिल्या टप्प्यामध्ये। तर या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार आहे। तर चला पूर्णपणे या ठिकाणी आपण ती रक्कम बघू, रक्कम किती टाकल्या येणार आहे। तर चला सविस्तरपणे ती रक्कम आपण बघणार आहोत। जो 21वा हप्ता आहे तुमचा पीएम किसान योजनेचा, 21व्या हप्त्याचे या ठिकाणी तुम्हाला 2000 रुपये या ठिकाणी टाकले जाणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे तुम्हाला जो 8वा हप्ता आहे तो 8वा हप्ता या ठिकाणी टाकला जाणार, ते म्हणजे तुम्हाला 2000 रुपये असे तुम्हाला उर्वरित राज्यभरातील शेतकऱ्यांना 4000 रुपये सायंकाळपर्यंत या ठिकाणी टाकले जाणार आहे। डीबीटीचं बटन राज्य सरकारने दाबलेलं आहे। जर तुमचं बँक अकाउंट जर या 5 बँकेपैकी एका जरी बँकेमध्ये असेल तर तुम्हाला खूप फास्ट पैसा येणार, तुम्हाला पैसा येण्यास 2 ते 3 तास सुद्धा लागू शकतात। पण जर तुमचं इतर कोणतं बँक अकाउंट असेल तर तुम्हाला 20 ते 25 घंटे सुद्धा लागू शकतात, त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमचं या 5 पैकी एकही बँक अकाउंट नसेल, या काही बँकेमध्ये तुमचं बँक अकाउंट खोललेलं नसेल
नसेल तर चिंता करायची कोणती गोष्ट नाही. तुम्हाला पैसा लेट येणार तर तो किती लेट येणार, तो म्हणजे 25 ते 26 घंटे म्हणजे 1 दिवसानंतर तुम्हाला पैसे येणार. कारण की आता राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबून 2 ते 3 घंटे झालेले आहे आणि GR या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. जर तुम्ही हे 2 काम केले नाही तर तुम्हाला 1 रुपया टाकण्यात येणार नाही. पण जर तुमचं बँक अकाउंट या 5 बँकेमध्ये नसेल तर तुम्ही घाबरू नका, तुम्हाला 25 ते 26 घंटेमध्ये पैसे येणार. पण जर या 5 बँक खात्यामध्ये तुमचा पैसा या ठिकाणी येणार असेल आणि तुमचं बँक अकाउंट या 5 पैकी एका जरी बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून तुम्हाला पण लवकरात लवकर पैसा या ठिकाणी प्राप्त होणार. राज्य सरकारने जसं इकून डीबीटीचं बटन दाबलं तसं तुमच्या बँक खात्यामध्ये हळूहळू पैसा जमा होईल. जर तुमच्या या 5 पैकी एका जरी बँक खात्यामध्ये अकाउंट असेल तर चला बघूया कोणता आहे ते 5 बँका ज्या 5 बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येणार आहे आणि ते 15 जिल्हे बघूया कोणते आहेत ते 15 जिल्हे. ज्या 15 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा या ठिकाणी मिळणार. जर तुमचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला पैसा या ठिकाणी लवकर मिळणार नाही, तुम्हाला थोडी प्रतीक्षा सुद्धा करावी लागणार. तर चला सविस्तरपणे ते 15 जिल्हे बघू ज्या 15 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसा वाटप चालू झाला असून आता राज्य सरकारने या 15 जिल्ह्यासाठी डीबीटीचं बटन दाबून टाकलेलं आहे. म्हणून चिंता काय करू नका. जर तुमचं बँक अकाउंट या 5 पैकी एकही जरी असलं तर तुम्हाला पैसा येण्याला वेळ लागणार नाही. तुम्हाला 30 ते 35 मिनिटात तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसणार आहे. जर तुमचे या 5 पैकी एक जरी बँक खाते असेल तरी आणि जर तुमचे दुसरे असेल तर घाबरू नका, तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी आली असून आता तुम्हाला पण पैसा येणार. पण तुम्हाला 24 ते 25 घंटे लागणार. पण जर तुमचं जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलंच नाही तर तुम्हाला या ठिकाणी पैसा आता मिळणार नाही. तुम्हाला 15 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागणार. त्यामुळे पूर्णपणे बघून जा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं ते पण बघून जा. जर तुम्ही हे 2 काम केले नाही आणि या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जरी आलं तरी तुम्हाला 1 रुपया दिले जाणार नाही. म्हणून हे 2 काम खूप महत्त्वाचे आहे. हे 2 काम पूर्णपणे बघून जा आणि बघूनच जाऊ नका तर ते काम पूर्ण सुद्धा करा. जर तुम्ही ते केले नाही, अधुरे ठेवले तर तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही. राज्य सरकारने तुम्हाला या ठिकाणी मोठा नियमच काढलेला आहे. तर चला सविस्तर ते 15 जिल्हे बघू आणि त्यानंतर त्या 5 बँके बघू आणि ते महत्त्वाचे म्हणजे ते 2 कामं. जर ते 2 कामं तुम्ही केले नाही तर तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही. ते 2 काम खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे ते बघून जा. तर चला या ठिकाणी पहिला जिल्हा असणार आहे तुमचा या ठिकाणी जालना. जर तुम्ही जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट 2 हप्त्याची रक्कम एकत्र या ठिकाणी मिळणार. तर चला दुसरा जिल्हा असणार आहे संभाजीनगर. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला मोठी आनंदाची बातमी. समोरचा जिल्हा बघूया बीड. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला. जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमचं बी नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. जर तुम्हाला पण पैसा आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये या ठिकाणी थेट रक्कम 4,000 रुपये जमा होणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू धाराशिव. जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करून घेता येणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसा आला नसेल तर चिंता करू नका. 10 घंटेच्या आत किंवा 20 ते 25 घंटेच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल. तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी सविस्तर बघूया. समोरचा जिल्हा कोणता आहे? समोरचा जिल्हा असणार आहे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण प्रतीक्षा संपलेली आहे कारण की आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पैसा या ठिकाणी मिळणार. अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट रक्कम जमा केली जाणार आहे. 2 हप्ते नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहेत, ते पण थेट डीबीटी मार्फत. तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी बघू. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा, आता त्यांना पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे. जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 हप्ते थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघूया कोणता आहे समोरचा जिल्हा. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता 2 हप्त्याची
हप्त्याचे पैसे एकत्रित या ठिकाणी टाकल्या जाणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघूया. समोरचा जिल्हा असणार आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी आली असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं बिन यादीतलं नाव या ठिकाणी या 15 जिल्ह्याच्या लिस्टमध्ये आलं असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी दिला जाणार आहे. तर चला आता मी तुम्हाला या 15 जिल्ह्याची यादी सांगितली. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आलं तर तुम्हाला आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये 2 हप्ते एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये टाकले जाणार आहे. पण जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलंच नाही तर तुम्हाला पैसा मिळणार नाही. जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यामध्ये आहे की नाही आहे आणि मी तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं का नाही घेतलं असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर हा या ठिकाणी तुमच्या कमेंटच्या माध्यमातून कमेंट करा की तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे. तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून पूर्णपणे उत्तर मी सांगेल की तुमच्या जिल्ह्याला आज पैसा येणार या 2 दिवसात पैसा येणार की तुम्हाला 15 ते 20 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका तुमचा जिल्हा कोणता आहे. जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो असा प्रश्न असेल तर पूर्णपणे कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. तुम्हाला कमेंटमध्ये पूर्णपणे या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. तर चला समोरचे बघूया कोणत्या आहेत ते 5 बँका ज्या 5 बँकामध्ये खूप फास्ट पैसे येतो आणि ते 2 काम कोणते आहे जे 2 काम केले नाही तर तुम्हाला पैसा मिळणार नाही. त्यामुळे ते 2 काम पूर्णपणे करून घ्या आणि जर तुम्ही ते केलेले असेल तर तुम्हाला थेट रक्कम या ठिकाणी जमा होणार. 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकले जाणार आहे. ते 2 काम या ठिकाणी पूर्णपणे बघून घ्या आणि ते बघूच नका तर तुम्ही ते पूर्ण करा. जर तुम्ही ते अधुरे ठेवले तर तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही. त्यामुळे ते 2 जे काम आहे हे 2 काम तुम्हाला पूर्ण करणे अतिशय आवश्यक आहे. तर चला सविस्तर बघू कोणते आहेत ते 2 काम आणि त्या 5 बँका कोणत्या आहेत ज्या 5 बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो. त्यामध्ये पहिली बँक असणार आहे पोस्ट बँक. जर तुमची पोस्ट बँक असेल शेतकरी मित्रांनो तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता पोस्ट बँकमध्ये पण खूप फास्ट पैसा या ठिकाणी मिळणार आहे. जर तुमची पोस्ट बँक असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. तर आता SBI बँक जर असेल तुमची शेतकरी मित्रांनो तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता राज्य सरकारच्या GR मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं की आता SBI बँकेमध्ये पण खूप फास्ट पैसा येतो. जर तुमची बँक पण SBI बँक असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता SBI बँकेच्या धारकांना या ठिकाणी मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. तर चला समोरची बँक बघू. बँक ऑफ महाराष्ट्र जर तुमची असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम या ठिकाणी फास्ट या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. जर तुमची बँक ऑफ महाराष्ट्र बँक असेल तर तुम्हाला मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. समोरची बघू आपण आहे ग्रामीण बँक. जर तुमची ग्रामीण बँक असेल ग्रामीण बँकेमध्ये जर तुमचे पैसे येणार असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता ग्रामीण बँकेमध्ये पण खूप फास्ट पैसे येतो. तर चला शेवटची बँक बघू कोणती आहे. शेवटची बँक असणार आहे तुमची ICICI बँक. जर तुमची असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता ICICI बँकेमध्ये पण खूप फास्ट पैसा येतो. जर तुमची ICICI बँक असेल तर तुम्हाला अतिशय फास्ट पैसा या ठिकाणी टाकला जाणार आहे. पण जर तुमचे हे 2 काम कंप्लीट नसेल हे 2 काम अधुरे ठेवले जर तुम्ही असेल तर तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही. त्यामुळे ते 2 काम काळजीपूर्वक लक्षपूर्वक या ठिकाणी बघा आणि ते बघू नका तर ते पूर्ण करा. जर तुम्ही ते पूर्ण केले नाही तर तुम्हाला 1 रुपया येणार नाही. आज नंतर तुमचे सर्व पैसे या ठिकाणी बंद होतील. तर चला सविस्तर बघू कोणते आहेत ते 2 काम इतके महत्त्वाचे. आता त्यामध्ये पहिले असणार आहे तुमची महत्त्वाची आणि पहिले म्हणजे फार्मर ID. ज्या शेतकऱ्याची फार्मर ID असेल त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा या ठिकाणी टाकला जाणार आहे. जर तुमची फार्मर ID नसेल तर तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही. म्हणून फार्मर ID जर तुम्ही काढलेली नसेल तर काळजीपूर्वक ऐका. फार्मर ID बनवून घ्या आणि दुसरं काम म्हणजे तुमचा अकाउंट नंबर तुझी KYC करणं. EKYC करणं खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही EKYC केली नाही EKYC केलेली नसेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी येत असेल. तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी टाकला जाणार नाही. त्यामुळे EKYC करून घ्या. जर तुमचं जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तरच तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळणार. नसता तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला 15 ते 20 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की तुम्हाला पैसा आज उद्या या 2 दिवसात कधी येणार की तुम्हाला 15 ते 20 दिवसाची प्रतीक्षा करणार तर तुम्ही आम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा. तुमच्या बँकेचं नाव कमेंट करा आणि तुमचे ते 2 काम पूर्ण झाले आहे की नाही ते कमेंट करा. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळेल की तुमचे ते 2 काम होईल आहे की नाही आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये कळवू की तुम्हाला पैसे कधी आणि किती वाजता या ठिकाणी येणार आहे. तर चला कमेंट करा सविस्तरपणे. तुम्हाला त्या कमेंटमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला.